देशामध्ये निवडणूक आयोग मतदार याद्या हा सध्या चर्चेचा वादाचा विषय बनलेला असतानाच आज एक अशी बातमी आलेली आहे ज्या बातमीनं सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। बातमी आहे EVM बद्दल, बातमी आहे EVMच्या रिकाउंटिंग बद्दल, जे पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं झालेलं आहे। आणि या आदेशानंतर जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा आधीचा निकाल जो आहे तो EVMचा तो चक्क बदललेला आहे आणि त्या बदललेल्या निकालावरती सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलेला आहे। खूप महत्त्वाची बातमी आहे, पण तरीसुद्धा काही मोजक्याच वर्तमानपत्रांनी याची दखल घेतलेली आहे। द ट्रिब्यून जे पंजाबमधून छापलं जातं इंग्रजी वर्तमानपत्र, त्याच्यामध्ये ही बातमी अतिशय ठळकपणे आलेली आहे, ज्याचं हेडिंग आहे फर्स्ट एवर EVM रिकाउंट ऑन SC ऑर्डर फ्लिप्स हरियाणा पंचायत रिझल्ट। म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं झालेल्या EVM रिकाउंटिंगमध्ये आधीचा निकाल बदललेला आहे। हरियाणाच्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनची ही गोष्ट आहे। जरी ही निवडणूक सरपंच पदाची असली तरी या संपूर्ण केसमध्ये ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या एकूणच आपल्या यंत्रणेबद्दल काही प्रश्न उपस्थित करणारे आहेत आणि म्हणून हा नेमका प्रकार काय आहे हे नीटपणे बघणं आवश्यक आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा। याच व्हिडिओमध्ये आपण गेल्या 24 तासामध्ये भाजपनं निवडणूक आयोगाबद्दल राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सोनिया गांधींच्या 1980 मधल्या मतदान ओळखपत्राचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा किती तथ्य आहे आणि तो आरोप खरा आहे की फसवा आहे याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत। पण सगळ्यात आधी या EVM रिकाउंटिंग बद्दल साहजिक आहे की EVM बद्दल आधीच लोकांच्या मनामध्ये इतक्या शंका आहेत, इतकी प्रश्न आहेत, अनेकांना EVMच्या काउंटिंग बद्दल सुद्धा काही घोळ होऊ शकतो असं वाटतं। त्यावेळी हरियाणामधल्या एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा EVM वापरून ही निवडणूक पार पडलेली होती तेव्हा त्याच्या निकालावरती सुप्रीम कोर्टामध्ये हा सगळं प्रकरण पोहोचलं आणि त्याच्यानंतर झालेलं हे रिकाउंटिंग आहे। आता पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मतमोजणी होत असते तेव्हा समोरच्या उमेदवारांना आक्षेप घेतल्यानंतर अनेकदा रिकाउंटिंग होत असतं, ते मतमोजणी केंद्रावरती होतं। पण हे रिकाउंटिंग देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं झालेलं आहे, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे ही काउंटिंग जी आहे ती तिथल्या स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली झालेली नाही आहे। सुप्रीम कोर्टाचे रजिस्ट्रार त्यांच्या अधिकारामध्ये नेमलेले जे एक OSD होते त्यांनी हे सगळं वोटिंग जे आहे ते पुन्हा काउंट केलेलं आहे आणि व्हिडिओग्राफी केलेली आहे। म्हणजे संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करून ते सुप्रीम कोर्टाला दाखवलं गेलं आणि त्याच्यानंतर EVMचा आधीचा निकाल जो आहे तो बदलून नव्या निकालावरती सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलेला आहे। आता पहिल्यांदाच एक गोष्ट सांगतो, हे सगळं प्रकरण जे आहे ते आहे 2022च्या निवडणुकीमधलं, म्हणजे जवळपास 3 वर्षांनी इथं निकाल लागलेला आहे। आपल्याकडं निवडणूक आयोगानं एक नवीन नियम काढलेला आहे, 45 दिवसच CCTV फुटेज जे आहे ते ठेवता येईल आणि बाकीचा डेटा जो आहे तो नंतर नष्ट करण्यात येईल। इथं जर 3-3 वर्षांनी निकाल लागतोय आणि रिकाउंटिंगची गरज पडते, ज्या रिकाउंटिंगमध्ये तुमचा आधीचा निकालसुद्धा बदलतोय, तर मग अशा पद्धतीनं इलेक्शन पिटिशन जरी ती 45 दिवसामध्ये दाखल करावी लागते आणि कोर्टात गेल्यानंतर त्याच्या संदर्भातला डेटा जो आहे तो जतन करावा लागतो, तरी पण जेव्हा आयोग अशा पद्धतीनं जुन्या डेटाला आणि ते देखील केवळ 45 दिवसांच्या डेटाला बदलतं तेव्हा त्याच्यामध्ये काही प्रश्न जे आहेत ते अशा निकालांनंतर उपस्थित होतात। आता ही केस काय आहे? पाणीपतमधल्या हरियाणामधलं जे पाणीपत आहे ज्याचा मराठ्यांच्या इतिहासाशी एक मोठा संबंध आहे, त्या पाणीपतमधल्या बुआना लाखू नावाच्या गावाची सरपंच पदाची ही निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये 2 उमेदवारांमधली ही लढाई जी आहे प्रामुख्यानं त्या उमेदवारांची नावं आहेत। एकतर त्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये बुआना लाखाच्या 7 एकूण उमेदवार होते, पण मुख्य लढाई जी आहे ती कुलदीप आणि मोहित या दोघांमध्ये होती। आता
या संपूर्ण प्रकरणामध्ये बूथ नंबर 69 हा अतिशय महत्त्वाचा होता. या बूथ नंबर 69 वरती आरोप असा झाला की मतांची अदलाबदल झाली. म्हणजे EVMमध्ये जी मतं कुलदीपला मिळालेली होती ती मोहितला दाखवली, मोहितला मिळालेली कुलदीपला दाखवली आणि इथंच निकाल फिरला, ज्याच्यामुळं जे तिथले निवडणूक अधिकारी होते स्थानिक लेवलचे सुरुवातीला, त्यांनी जे कुलदीप सिंग आहेत त्यांना विजयी घोषित केलेलं होतं आणि त्यांना निवडीचं प्रमाणपत्रसुद्धा दिलं. पण समोरचे जे उमेदवार होते मोहित म्हणून, त्यांनी या निवडीला आव्हान दिलं, रिकाउंटिंग करायला सांगितलं आणि पुन्हा लक्षात आलं की यांची मतं जी आहेत ती जास्त आहेत, मोहितची मतं जास्त आहेत. पण त्यावेळी कुलदीप सिंग यांना ऑलरेडी विजयाचं प्रमाणपत्र मिळालेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी एकदा सर्टिफिकेट मला मिळालेलं आहे याचा अर्थ तुम्ही अधिकृतपणे मला विजयी उमेदवार घोषित केलंय, आता बदल होऊ शकत नाही असं म्हटलं आणि थेटपणे हे प्रकरण जे आहे ते नंतर कोर्टामध्ये गेलं. 2022चं प्रकरण कोर्टामध्ये जातं. कोर्टामध्ये सुरुवातीला जे तिथलं स्थानिक कोर्ट आहे ते पहिल्यांदा मोहित यांच्या बाजूनं निकालसुद्धा देतं आणि ते असं सांगतं की बूथ नंबर 69ची पुन्हा एकदा फेर मतमोजणी जी आहे ती व्हायला पाहिजे. त्याच्या विरोधात जे समोरचे आधीचे निवडलेले सरपंच होते कुलदीप सिंग, ते पुन्हा हायकोर्टामध्ये गेले. आता गंमत बघा, हायकोर्टानं कुलदीप यांचं म्हणणं मान्य केलं. मोहित यांची जी रिकाउंटिंगची मागणी होती ती हायकोर्टानं धुडकावून लावली आणि म्हणून मोहित पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये आलेले होते आणि सुप्रीम कोर्टानं या संपूर्ण प्रकरणामध्ये हायकोर्टाचा निकाल बाजूला ठेवला आणि अजून एक बदल केला. जो स्थानिक कोर्टानं सांगितलेला होता की 69 नंबरच्या बूथची पुन्हा एकदा मोजणी करा आणि त्याच्यावरनं ठरवा की कोण विजयी आहे, कोण पराभूत आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितलं फक्त 69 का? जर प्रॉब्लेम आहे सगळीकडचीच मतं मोजा, आम्ही आमचा एक माणूस तिथं पाठवतो, व्हिडिओग्राफी होईल आणि त्या माध्यमातून रिकाउंटिंग होईल. काय झालं या रिकाउंटिंगमध्ये? तर आधीचा जो निकाल होता, ज्या निकालावरती निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं होतं, तो निकाल बदलला आणि म्हणजे कुलदीप यांना एक मोहितपेक्षा 51 मतं जी आहेत ती कमी मिळाली आणि अशा पद्धतीनं मोहित जे आहेत ते विजयी झाले. अगदी 12 जूनला हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणामध्ये एक वेगळाच निर्णय दिलेला होता. EVMचं रिकाउंटिंग करण्याची गरज नाही असं म्हणत त्या मोहित नावाच्या सरपंच पदाच्या उमेदवाराचं म्हणणं नाकारलेलं होतं. जर तो निकाल सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला असता तर कदाचित हा प्रकार उघडकीस आला नसता आणि EVMच्या रिकाउंटिंगमध्ये केवळ एका मानवी चुकीमुळं असा बदल घडू शकतो हे देशाच्या लक्षात आलं नसतं. आणि या सगळ्या घटनेची व्हिडिओग्राफी सुप्रीम कोर्टानं केली, आपला माणूस तिथं पाठवला आणि त्याच्यानंतर मग दूध का दूध पाणी का पाणी झालं. म्हणजे आत्ता जरी EVMच्या मशीनमधला जरी हा काही बदल नसला तरी EVMच्या मशीनच्या नावानं झालेली ही मानवी चूक होती हे मात्र आपण कबूल केलं पाहिजे. आणि आपल्याकडं विशेषतः मुंबईमध्ये तुम्हाला माहिती असेल की अमोल कीर्तीकर ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत ते किती कमी मतांनी पराभूत झाले आणि तिथंसुद्धा खूप मोठा घोळ जो आहे तो झालेला होता. एका सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये जर हे असं घडू शकतं तर साहजिक आहे की यंत्रणा ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं काम करतात याच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होतं. आणि म्हणून ही घटना जी आहे ती महत्त्वाची आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण पोहोचलं आणि त्यामुळं सरपंच पदाच्या निवडणुकीतलं EVM पुन्हा 3 वर्षानंतर खोललं जातं, त्याचं रिकाउंटिंग होतं आणि त्या रिकाउंटिंगमध्ये जो हरलेला पराभूत उमेदवार होता तो विजयी घोषित होतो 51 मतांनी. आणि म्हणून ही जी घटना आहे ती या दृष्टीने महत्त्वाची आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल एक सोशल मीडियावरती प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ये खबर आपको हिंदी अखबारों में नहीं मिलेगी. हरियाणा के एक पंचायत चुनाव में EVM काउंटिंग में एक बूथ में उम्मीदवार को जबरन हरा दिया, हरा हुआ प्रत्याशी सुप्रीम कोर्ट पहुंचा.
सुप्रीम कोर्ट में वीडियोग्राफी के साथ सभी बूथों की ईवीएम गिनती हुई। एक बूथ की ईवीएम का यह हाल है। चंडीगढ़ मेयर चुनाव में कैसे धांधली करके बीजेपी को जिताया, जिसे बाद में कोर्ट ने खारिज किया। उसके बाद बीजेपी सरकार ने वीडियो रिकॉर्डिंग रखने के नियम बदल दिए। अब 45 दिन बाद चुनाव आयोग आपको गिनती का वीडियो नहीं देगा। जब बीजेपी चुनाव आयोग के साथ मिलकर साक्ष्य को ख़त्म कर देगी तो आप कोर्ट में क्या सबूत रखेंगे? ये लोग लोकतंत्र के खिलाफ है, इसलिए लोकतंत्र में ये दो लोग पारदर्शिता नहीं चाहते। बिहार लोकतंत्र की जन्मस्थली है। चाहे जो भी हो, संविधान और लोकतंत्र को मोदी शाह के जूतों तले कुचलने नहीं दे सकते। आप सभी लोग सतर्क, सावधान, जागरूक रहे, हे तेजस्वी यादव यांचं म्हणणं आहे। आणि मी म्हटलं तसं की फार कमी वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आली आहे। ईव्हीएम रिकाउंटिंगबद्दलची आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं झालेली आहे, ज्याच्यामध्ये 11 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाची अधिकृत ऑर्डरसुद्धा वेबसाईटवरती पडलेली आहे। त्यामुळं अशाच पद्धतीच्या ज्या बातम्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये येत नाहीत त्या बातम्या आपण देण्याचा प्रयत्न या स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयोगातून करतोय। त्यामुळे या प्रयोगाला तुमचं पाठबळ जे आहे ते आवश्यक आहे। शक्य होईल तितकी मदत दिलेल्या खालच्या लिंकवरती तुम्ही कराल ही अपेक्षा। आता दुसऱ्या बातमीकडे येऊया। दुसरी बातमी आहे सोनिया गांधींच्या मतदान ओळखपत्राबद्दलची। जेव्हा राहुल गांधी 2025 मध्ये झालेल्या निवडणुकीबद्दलचे प्रश्न उपस्थित करतायत, लोकसभा 2024च्या निवडणुकीबद्दलचे प्रश्न आहेत। 2025 मध्ये हे चालू असताना भाजपनं याला उत्तर देण्यासाठी किती लांब जायचं ठरवलं तर 45 वर्ष मागं आणि 1980 मधलं सोनिया गांधींचं मतदान ओळखपत्र दाखवून याच्यामध्ये कशी गांधी फॅमिलीज फेरफार करत होती मतदानामध्ये हे दाखवायचा प्रयत्न केला। पण त्याच्यातलं तथ्य काय आहे हे मी तुम्हाला सांगतो। भाजपच्या IT सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 1980 मधला एक फोटो ट्विट केलेला आहे, ज्या फोटोच्या द्वारे दावा केला जातोय की सोनिया गांधींना 1980 मध्ये मतदान ओळखपत्र मिळालं आणि तोपर्यंत त्यांना नागरिकत्व सुद्धा मिळालेलं नव्हतं, ते सुद्धा नंतर मिळालं। काय म्हणतायत अमित मालवीय? Her name first appeared on the rolls in 1980, 3 years before she became an Indian citizen, and while she still held Italian citizenship. At the same time, Gandhi family lived at 1 Safdarjung Road, the official residence of Prime Minister of Indira Gandhi. आता 1980 मध्ये हे प्रमाणपत्र जे आहे ते मिळालं असं एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम इलेक्टोरल रोल ऑफ 1980 असं म्हणत हे ओळखपत्र जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे। आणि त्या आधारे हा दावा केला जातोय की जोपर्यंत सोनिया गांधी या भारताच्या नागरिक पण बनलेल्या नव्हत्या तोपर्यंतच त्यांना कसं काय भारताचं मतदार जे आहे ते घोषित करण्यात आलं। आता याच्यामधल्या काही फॅक्ट जे आहेत त्या काँग्रेस नेते प्रणय झा यांनी लक्षात आणून दिलेल्या आहेत। त्यांनी हे सांगितलेलं आहे की कदाचित भाजपच्या या लोकांना आता आठवत नसेल की इंदिरा गांधी या 1977 मार्चमध्ये ऑपोजिशनमध्ये गेलेल्या होत्या, जेव्हा आणीबाणीनंतर निवडणूक झालेली होती आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 वर्षांसाठी जवळपास 77 ते 80 जनता पार्टी, ज्याच्यामध्ये भाजपचा पूर्वाश्रमीचा जनसंघ हा सुद्धा सत्तेत सामील होता आणि त्या काळातली गोष्ट तुम्ही आम्हाला सांगताय। म्हणजे इंदिराजी 1980ला नंतर निवडणूक जिंकल्या आणि 84ला त्यांची हत्या झाली ऑक्टोबरमध्ये। म्हणजे भाजपच्या आरोपानुसार 1980च्या मतदार यादीमध्ये जर त्यांचं नाव आलं असेल तर ते त्याच काळामध्ये 77 ते 80 ज्यावेळी जनता पार्टीचं सरकार होतं, ज्याच्यामध्ये जनसंघ सामील होता, त्या काळातल्या निवडणूक आयोगानं ही गोष्ट केलेली आहे का? हा पहिला प्रश्न। दुसरी त्याच्यातली फॅक्च्युअल गोष्ट ही आहे की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे आहे त्याच्या आधी म्हणजे 1980च्या आधी शेवटचं कधी झालेलं होतं तर 1966 मध्ये झालेलं होतं। राजीव गांधी आणि सोनिया गांधींचा विवाह त्याच्यानंतर 2 वर्षांनी 1968 मध्ये झाला आणि म्हणून ते असं पुढं म्हणतायत अँड ॲज पर गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स नेक्स्ट special intensive revision took place in 1983-84, so in all likelihood it was the Janata Party which got her name added if at all one takes such baseless and frivolous statements seriously.
म्हणजे जर तुम्हाला खरोखर असं म्हणायचं आहे की हा काहीतरी याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे, तर तो तुमच्याच सरकारच्या काळामध्ये नाही का झाला? जर 77 ते 80 तुमचं सरकार केंद्रामध्ये होतं, तेव्हा इंदिरा गांधी ऑपोजिशनमध्ये होत्या. आणि हा पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की 1968मध्ये त्यांचा विवाह झाला, सोनिया गांधी आणि राजीव गांधींचा. त्याच्यानंतर जर खरोखर त्यांना लगेचच मतदार म्हणून नोंदवायचं असतं, मतदान करायची घाई असती, तर त्याच्यानंतर बऱ्याच निवडणुका झाल्या मग. म्हणजे अगदी 1975ची निवडणूक झालेली होती, ज्याच्या आधी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. मग या 2-3 निवडणुका जवळपास त्यांनी तेव्हा मतदार नोंदणी जी आहे ती केली नाही. इव्हन आणीबाणी नंतरची जी निवडणूक, ज्याच्यामध्ये काँग्रेससमोर खूप चॅलेंज होतं, जिथं काँग्रेससाठी कदाचित प्रत्येक मत महत्त्वाचं असेल, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मग सोनिया गांधींनी मतदान केलेलं नाही असं दिसतंय तुमच्याच आकड्यानुसार. 1977मध्ये त्या 1980मध्ये मतदार झालेले आहेत. आणि त्यातही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही त्याच्या आधी, त्यांच्या लग्नाच्या आधी 2 वर्ष झालेली होती. आणि म्हणून हा कागद जो आहे तो जसा भाजप दाखवतंय तसा तो आहे का, याच्याबद्दलचे प्रश्न आहेत. आता दुसरी एक गंमत ही पण आहे की इतक्या तातडीनं सगळी कागदपत्र अगदी 45 वर्ष जुनी भाजपला उपलब्ध होत आहेत. म्हणजे काल अगदी अनुराग ठाकूर यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेऊन जे ऑपोजिशन लीडर्स आहेत, वायनाडमधले, त्याच्यानंतर कनोज, डिंपल यादव, अभिषेक बॅनर्जी, या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं निवडणूक मतदार यादीत फेरफार झालेले आहेत हे अगदी सविस्तर सांगायचा प्रयत्न केला. प्रश्न हा आहे की जिथं एका विधानसभेच्या आकड्यांसाठी काँग्रेसला 6 महिने खर्च करावे लागतात, अनुराग ठाकूर यांना इतक्या तातडीनं ही आकडेवारी मिळाली कशी, ती पुरवली कुणी, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि एक प्रकारे काँग्रेस जी भाषा बोलतंय त्याच भाषेमध्ये तुम्ही बोलताय, निवडणूक आयोग याचं उत्तर देत नाही आहे, हे दुर्लक्षित करून कसं चालेल? त्यामुळं हे सगळे विषय जे आहेत ते अशा पद्धतीनं नीट बघणं आवश्यक आहे. पवन खेरांनी या सगळ्या प्रकरणावरती काही प्रतिक्रिया दिलेली आहे. अनुराग ठाकूर यांना उत्तर दिलंय, ते पण ऐका. अनुराग ठाकुर जी को कल प्रेस कॉन्फ्रेंस के लिए बुलाया और अनुराग ठाकुर जी की प्रेस कॉन्फ्रेंस में जो खुलासे हुए उससे चुनाव आयोग की भूमिका और संगीन हो गई है. ये हमारे जो साथी हैं अनुराग ठाकुर, गोली मारो, गोली मारते कहीं हैं, निशाना कहीं और होता है, लग कहीं और जाती है. निशाना था कांग्रेस पार्टी की तरफ, लगी चुनाव आयोग को जाकर, और चुनाव आयोग भी घबराया हुआ है कि ये एक और गोली बीजेपी से भी आ गई. 6 लोकसभा क्षेत्रों के आंकड़े भारतीय जनता पार्टी ने कल अपनी प्रेस वार्ता में जारी किए. लोकसभा चुनाव 2024 के आंकड़े, रायबरेली, अमेठी, गोल्डन हार्बर, कन्नौज, ऐसे 6 थे. और साबित करने की कोशिश की कि इन 6 के 6 लोकसभा क्षेत्रों में फर्जी वोटिंग हुई है, फर्जी वोटर हैं, वोटर लिस्ट गड़बड़ है. धन्यवाद अनुराग ठाकुर जी, पूरा देश आपको भी धन्यवाद दे रहा है. अचानक रुचि आ गई भारतीय जनता पार्टी की ये फेक वोटर लिस्ट में. अभी तक नहीं थी. अभी तक हम बोलते थे तो हमें तो नोटिस दे दिए जाते थे, ट्रोल कर दिया जाता था. आप लोग भी शाम को ट्रोल करते थे स्टूडियो में, हमें कोई बात नहीं. लेकिन अब अचानक बीजेपी को भी इंटरेस्ट आ गया था फेक वोटर लिस्ट. म्हणजे देशातल्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं झालेल्या पहिल्या ईव्हीएम रिकाउंटची बातमी आपण बघितली. असं ईव्हीएम रिकाउंटिंग उद्या वाराणसीमध्ये झालं लोकसभा मतदारसंघामध्ये तर काय होईल, असा प्रश्न आता काँग्रेसवाले विचारतायत. दुसरीकडं सोनिया गांधींच्या मतदार ओळखपत्राचा 45 वर्ष जुना जो मुद्दा भाजपनं काढला, त्याच्यातली हवा त्यांच्याच सगळ्या फॅक्ट्सनुसार जी आहे ती निघून चाललेली आहे. कारण जे फॅक्ट्स काँग्रेसवाल्यांनी सांगितले त्याच्यातनं हे दिसतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये जसा दावा केला जातोय तशी काही परिस्थिती नाही आहे. त्यामुळं ही 2 अत्यंत महत्त्वाची प्रकरणं ज्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.